सांगा, एकमेकांकडे कधी प्रेम व्यक्त केलं का? केलं तसं पण म्हणजे असं, म्हणजे आता कसं बोलतात तसं नाही तसं काय केलं नाही. नुसतेच फिरलात ना? खेळायचं ते गप्पा, इतर सगळ्या गप्पा मारायच्यात. काही थोडंसं काही खाता आलं तर खायचं आणि परत जायचं. पण मग मात्र एक गोष्ट चांगली केली. 2 ऑक्टोबरला साखरपुडा झाल्याच्या नंतर 3 ऑक्टोबरला उद्यान गणेशला जायचं आणि गेले 46 वर्ष एका हॉटेलमध्ये आम्ही तो आनंद साजरा करण्याकरता म्हणून संध्याकाळी एकच हॉटेल आहे. 46 वर्ष झाली. गेली 46 वर्ष आम्ही त्याच तारखेला आम्ही जातो आणि त्यावेळेला आम्ही मुलांना नेत नाही. ती गोष्ट. त्यामुळे त्या मुलांना पण इतके दिवस प्रश्न पडला की कायम आम्ही 5 जण एकत्र जायचो, पण ह्याच दिवशी दोघे कुठे जातात आणि कधी कुठे जातात नाही जरा काम आहे नाही सांगणार. आपला कॅमेरा आणि सीसीटीव्ही आपल्याला ठेवायला लागणार आता. आता हे आमचं 3 ऑक्टोबरला 46 वर्ष. एकच हॉटेल एकच टेबल. एकच हॉटेल एकच टेबल. आता मुलांना माहिती झालं का? आता तेच आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही डिक्लेअर करणार आहोत आदेश बांदेकरांच्या साक्षीने. आतापर्यंत नाही सांगितलेलं. मग आता हॉटेलचं नाव नाही. नाही हे पण त्यांना माहिती नव्हतं. त्यांना एवढंच कळायचं की 3 ऑक्टोबरला ही दोघं जातात कुठे. आधीच आम्ही सांगून ठेवायचं आम्ही नाही आहोत, आम्ही आता बाहेर चाललो. कुठे जात आहे काही माहिती नसायचं तिन्ही मुलांना. एकमेकांच्या त्यांच्या चर्चा खूप असायच्या, पण ती तिन्ही मुलांमध्ये एवढी डिस्टंट आहेत त्यांनी काही परत प्रश्न विचारले नाही की का नाही, नक्की आपल्या सांगण्यासारखं नसेल. हॉटेल दादर मधलं. तेव्हा हे हॉटेल कुठलं हा संशोधनाचा विषय आहे आता. पण छान, किती छान. पण आम्ही या प्रसंगी मी अजून एक गोष्ट सांगतो की 50व्या वर्षी आम्ही आमच्या मुलांना नातवंडांना घेऊन त्याच हॉटेलमध्ये ठरवलं. त्या वर्षी 50 वर्ष आम्ही सेलिब्रेट करतो. विचार करा, 46 वर्षापूर्वी हे हॉटेल ठरलं म्हणजे ते हॉटेल तेव्हाच्या खिशाला परवडणारच असणार. आणि ते आजपर्यंत त्यांनी ती आठवण जपलेली आहे. त्या खूप मनापासून शुभेच्छा. लग्नाच्या 50व्या वाढदिवसाला शक्य झालं तर मलाही बोलवा, म्हणजे ते हॉटेल बघण्यासाठी मी येईन. साहेब तुम्ही माझ्या तोंडातले शब्द घेतले. खरंच सांगतो तुम्हाला मी 50व्या वर्षी माझ्या मुलांना आणि नातवंडांना जसा मी घेऊन जाईन त्यावेळेला अतिशय प्रेमाने मी तुम्हाला आमंत्रण देईन. नक्की 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 तुम्ही यावं अशी आमची. आणि मी नक्की येणार, कारण मला उत्सुकता आहे की हॉटेल कुठलं. पण बघा किती बारीक गोष्ट आहे. एकमेकाला आनंद देणारा असा हा प्रसंग, तो लग्नाचा वाढदिवस असू द्या किंवा तो लग्नाचा दुसरा दिवस असू द्या, पण तो दिवस 3 ऑक्टोबर त्याने अशा पद्धतीने जपलेला आहे. आणि आजही आपण बघितलं तर बाकी सगळं सांगायला तयार आहेत, पण हॉटेलचं नाव ते सांगणार नाही आहेत. आणि मलाही अगदी खोलात जाऊन नाही विचारायचं आहे, कारण ती त्यांच्या दोघांच्या आयुष्यातल्या कुपीतली ती अशी सुगंध दरवळणारी गोष्ट आहे, ती तशीच राहू द्या. तेव्हा नक्की तुम्हाला शुभेच्छा. आता मी काही प्रश्न विचारतो, घ्या. लग्नाच्या आधी बघितलेला पहिला सिनेमा, दोघांनी एकत्र बघितलेला पहिला सिनेमा. दाखवा. नया जमाना. अरे वा वा वा, अभिनंदन. कुठलं बालपण तुमचं? दादर शिवाजी पार्क. शिवाजी पार्क मध्ये कुठे? राम मारुती रोड, बोरगरवाडी. हा, तिथेच बालपण केलं. आणि तुमचं बालपण? शिवाजी पार्क, सिद्धपुरा बिल्डिंग, सेना भवनची गल्ली आहे ना तिथेच पहिलीच बिल्डिंग आमची. हो का? सेना भवनची. राम मारुती रोड आणि सेना भवनच्या बिल्डिंग मध्ये किती अंतर आहे? थोडंसंच अंतर. थोडंसंच अंतर. फक्त रस्ता क्रॉस करायचा. गल्ली. हो ना? त्या गल्लीतून बाहेर पडलं की राम मारुती रोड, उजव्या बाजूला वळलं की. मी त्यांचं कुठे विचारलं का? शाळा कुठली तुमची? माझी मराठी शाळा राम मारुती रोडची आणि नंतर राणेबाई गर्ल्स हायस्कूल. कुठे पडली? दादर मध्ये. दादर मध्येच. आणि तुमची शाळा कुठली? ओरिएंट हायस्कूल. कुठे आली ती? माहीम. माहीम. सिटी लाईटच्या जवळ. बरं. घरी कोण कोण? घरी आई वडील, 5 भाऊ आणि 4 बहिणी. तुमचा नंबर कितवा? माझा नंबर 4था. तुम्ही तुमच्या घरी? मी सगळ्यात माझे मोठे वरचे 3 भाऊ, नंतर मी, नंतर धाकटा भाऊ
नंतर बहीण होती, तिच्या पाठीवर एक भाऊ झाला, नंतर एक बहीण आणि भाऊ, असे म्हणजे 5 भाऊ मला आणि आम्ही 3 बहीण. नक्षी म्हणून धन्यवाद मला सांगितल्याबद्दल, कारण मी आता कॅल्क्युलेटर घेऊन बसणार होतो ना. कारण गणितच असं मांडलं, मग बहीण, मग पाठचा भाऊ, मग त्याच्या पाठचा भाऊ, मला आम्ही दडपण 3 यायला बहिणी आणि लागलं. 5 भाऊ. हो ना. पण कसं केलं बालपण, कसं केलं, एकदम छान आणि एकदम आरामात. काय करायचे आई बाबा? वडील माझे फिल्म डिव्हिजनमध्ये बरं. कॅमेरामन होते. कॅमेरामन. हां, त्यांना सगळं नेहरू, इंदिरा गांधी ह्यांच्याबरोबर, राजेंद्र प्रसाद यांच्याबरोबरच ते असायचे. बर. कधीतरी घरी मिळायचे आम्हाला. सतत बिझी. सतत बिझी. आणि तुमचे आई बाबा काय करायचे हो? आमचे वडील 1940 मध्ये आम्ही मुंबईत आलो. त्याच्या आधी ते बडोद्याला होते, गुजरातमध्ये. बर. आणि त्याच्यानंतर आम्ही मग सगळे मुंबईतच स्थायिक झालो सगळे. वडील आमचे सुरुवातीला होते बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनीमध्ये, बरं. नंतर वॉलकॉट ब्रदर्सला होते, आणि त्याच्यानंतर मग ते एक्सपोर्ट इम्पोर्ट लाईनला सगळे ते घुसले तिथे. तर ते जास्त त्यांचं म्हणजे मशीद बंदर ह्या बाजूला सगळं व्यवसाय गेला. तुमची ओळख कशी झाली? ही माझी मैत्रीण. या पहिल्यापासून आम्ही एकत्र शाळेमध्ये, पण एका वर्गात, अगदी 11वी पर्यंत आम्ही एका वर्गात. हां, तर मी हिच्या घरी जायची, कारण घर जवळ होतं ना. या कुठे राहायला होत्या? बोरकरवाडी, रामरती रोडला. तर ते घर जवळ होतं. मग मी सकाळ जायची हिच्या शाळेसाठी, मी शाळेसाठी हिच्या घरी जायची. आणि मग ही आणि मी असायचो. तर एकदा काय झालं, आम्ही ह्यांनी तिला सांगितलं आपण पिक्चर, त्यांना तिकीट मिळालं, शेजारचे जण आहेत त्यांनी पास दिला ह्यांना, आणि त्याच्यासाठी ह्यांनी हिला सांगितलं की तू तुझ्या मैत्रिणीला पण घेऊन ये. तर मग मी, हे माझी ही मैत्रीण आणि हा भाऊ तिचा, असे आम्ही 4 मिळून पिक्चर. त्यांनी मैत्रिणीला घेऊन ये असं सांगितलं. पण ह्याच मैत्रिणीला घेऊन ये असं नव्हतं ना सांगितलं? नाही सांगितलं ना. पण मला सांगा, त्या दिवशी जर मैत्रिणीला घेऊन ये असं सांगितलेलं असताना यांच्या जागी त्या दुसऱ्याच मैत्रिणीला घेऊन आल्या असत्या तर मग काय, आता इतिहास काहीतरी वेगळाच घडला असता सगळं. ऐकताय इतिहास? बघा ना, म्हणजे त्यांनी इतिहास भूगोल करून टाकला. मला फक्त हीच मैत्रिणी घेऊन ये म्हणून कारण मी फक्त हिलाच बघितलेली होती, आणि म्हटलं मला हिला घेऊन ये. बरं, मग आता इतक्या वर्षानंतर, लग्नाला किती वर्ष झाली? 56 वर्षानंतर एकच सांगा खाजगीत, खरंच तिकीट मिळाली होती का काढली होती, आणि ते नियोजन केलं होतं? बरं, मी सांगा. आमच्या बाजूला भाऊ म्हात्रे म्हणून राहत होते, ते रणजित स्टुडिओमध्ये होते. बरं. आता रणजित स्टुडिओमध्ये त्यावेळेस कॉम्प्लिमेंटरी पासेस द्यायचे, तर त्यांना नेहमी पासेस मिळायचे. एकदा ते त्यांनी माझ्याकडे येऊन मला पास दिले की हे 4 तिकीट आहेत, तुम्ही जा कोणाला, तुला कुठे जायचं. तर त्यावेळेस कुठला सिनेमा लागला होता? काला पाणी. तेव्हापासून काळ्या पाण्यावर. नाही, तेव्हा काय झालं, नजर लागी राजा तोरे बंगले पर, असं झालं. असं झालं ते? काय हो, काय झालं? तर मग ब्रॉडवेला सिनेमा होता तो. बरं. थिएटरमध्ये गेलो. एका बाजूला बहीण माझी बाजूला बसली होती, आणि तिने मला ह्यांच्याच बाजूला बसवलं. आणि ती, हे सगळं पूर्वनियोजित होतं? नाही, पूर्वनियोजित नव्हतं. असं कसं काय? नाही, पूर्वनियोजित नव्हतं. मी लास्ट सीटवर बसलो होतो, त्या बाजूला ही बसली आणि त्याच्या बाजूला भाऊ जाऊन बसला. मधली जागा रिकामी झाली. मग ती मुद्दाम ठेवण्यात आली? नाही, हे वरतून काहीतरी घडलं होतं. कोण होतं बालकनी? माहित नाही मला. काही आजी आजोबा तर वयच विसरले होते, आणि मग वय विसरून यथेच्छ आनंद लुटला. ती आजींनी आजोबांसाठी किंवा आजोबांनी आजींसाठी गायलेली गाणी कधीही विसरता येणार नाही. डोळ्यात वास माझा, तो गीत भावना. वा, क्या बात. तुम्हाला नाही असं एखादं त्याच्यावरती काय उत्तर?